नर्मदे हर 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 नर्मदे. गेले 2 दिवस आपण नर्मदा किनारी असलेल्या या आश्रमात वास्तव्याला होतो. त्या ठिकाणी ध्यानधारणा केली, साधना केली आणि आता आज पुढच्या प्रवासाला आपण निघणार आहोत. पहलगामच्या त्या घटनेने मन अगदी दुःखी झाले आणि क्षणभर विचार करण्यास भाग पडले की परमेश्वरा, कोणाचे नशीब तू कसे लिहितोस हे तुलाच माहिती. जाती धर्माच्या नावाखाली विनाकारण एवढ्या लोकांचा बळी गेला. ही घटना ज्यावेळेस कळाली तेव्हा महाभारतातील भीष्म पितामहांची व्यक्तिरेखा क्षणभर आठवली. अतिशय कर्तव्यपरायण, ज्यांना कोणी पराभूत करू शकत नव्हते, म्हणून कपट नीती एका धर्मात्म्यासाठी वापरली गेली आणि शिखंडीस पुढे करून त्यांच्यावर शरवर्षाव करण्यात आला. 58 दिवस भीष्म पितामह शरशय्येवर मरणयातना सहन करत होते. शेवटच्या दिवशी श्रीकृष्ण भीष्म पितामहांना भेटण्यासाठी आले. त्यावेळेस भीष्म पितामहांनी त्या अवस्थेत देखील श्रीकृष्णाला विचारले की मधुसूदना, माझं काय चुकलं रे? हे असं का? त्यावेळेस सद्गतीत कंठाने भगवंतांनी विनम्र भावाने पितामहांना सांगितले, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. मी काय सांगू? आपण भूतकाळाचे स्मरण करा. तेव्हा भीष्म पितामह भूतकाळाचे स्मरण करत करत त्यांच्या 52व्या जन्मापर्यंत जाऊन पोचले आणि शेवटी त्यांना त्या कर्मगतीचे उत्तर मिळाले. त्या जन्मामध्ये एक राजा म्हणून शिकारी करण्यासाठी ते वनात गेले असता शिकारीचा पाठलाग करत असताना बाणाच्या टोकाने वाटेत आलेला सरडा त्यांनी बाजूला केला आणि ते पुढे गेले. पण मागे वाटेत आलेला सरडा बरीच महिने त्याच्या अंगात ते बाणाचे टोक शिरल्यामुळे वेदनेने तळमळत होता आणि ती कर्मगती या ठिकाणी पुढे आली आणि ती ज्यावेळेस भीष्म पितामहांनी मधुसूदनाजवळ व्यक्त केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना मरण प्राप्त झाले. या लोकांचा काय दोष होता? अगदी दैनंदिन जीवनातल्या व्यापातून कंटाळून थोडे दिवस रमण्यासाठी, नवचैतन्य प्राप्त करण्यासाठी गेलेली ही लोक कायमचीच निघून गेली. मैया त्यांच्या आत्म्याला शांती मिळू देत. नर्मदे हर 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 नर्मदे. आज आपण चाललेलो आहोत मंडपेश्वर तीर्थास. एकदा एक राजा होता. तो राजा ब्राह्मणांना दक्षिणा न देताच यज्ञ करून घ्यायचा. शेतकऱ्यांकडून दुप्पट कर वसूल करायचा. असा अनितीने बराच पैसा त्याने जमा केला होता. शिवाय पदरी असलेल्या सैनिकांना वेळेवर कामाचा मोबदला देत नसे. अनितीने द्रव्य जमा करून त्याने भरपूर संपत्ती एकत्रित केलेली होती. एकदा एक साधू त्याच्या नगरामध्ये आले. प्रजेजवळ विचारणा केली असता प्रजेने आपले दुःख त्या साधू महाराजांजवळ व्यक्त केले. त्यावेळेस ते साधू महाराज राजाच्या दरबारात पोहोचले आणि त्या राजाला म्हणाले की हे राजा, तू म्हणतोस की मी अत्यंत सुखात आहे, पण तुझी प्रजा का दुःखी आहे? त्यांच्या दुःखाचे कारण तू समजून घे. राजा म्हणाला, मी प्रजेचा पिता आहे. प्रजेला सुख मिळाले की नाही हे पाहणे माझे काम आहे. याबद्दल आपण मला मार्गदर्शन करू नये. परंतु अनितीने मिळवलेले धन राजाचे असल्यामुळे साधू महाराजांनी त्यांच्या दरबारात एक घोटसुद्धा पाणी घेतले नाही आणि राजाला शेवटचा त्यांनी इशारा दिला की तू पाप मार्गाने हे मिळवलेले धन तुझ्या काही कामी येणार नाही. आणि ते साधू महाराज दरबारातून निघून गेले. उद्याच्या भागात पाहूया त्या राजाची पुढे काय अवस्था होते ते. नर्मदे हर 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 नर्मदे.